हे आपण 3 पद्धतीने आपण आंबापोळी डब्यामध्ये साठवू शकतो. एक तर आपण हे अशा पट्ट्या करून किंवा याच्या आणखीन चौकणी करून सुद्धा करू शकतो किंवा अशी ह्या पद्धतीने ठेवू शकतो. ही डायरेक्ट आंबापोळी दिसते जशी घडी बनवलेली, किंवा ह्या पद्धतीने रोल करायचे, अशी पट्टी करायची आणि त्याची अशी रोल करायचे. तर अशा पद्धतीने आपण ही आंबापोळी जसा डबा आहे त्या अंदाजानुसार आपण ठेवू शकतो. डब्यात कमी जागा असेल तर मग हे अशा पद्धतीने कापून आपण असे रोल करून ठेवू शकतो, किंवा असे ठेवू शकतो, किंवा सरळ अशी ठेवू शकतो. चला, ही जी आंबापोळी आहेत ना, हे आपण झालेल्या आहे, हे आपण वाळलेले आहेत. पण मी उद्या ऊन देणार यांना. तर पण हे भांडे आता काढून ठेवलेले, हे आता घासायला टाकायचे मला. तर चला, हे कसे वाटले आंबापोळी, हे जे 3 स्टेपमध्ये मी असे तुम्हाला कापून दाखवले. हॅलो, गुड मॉर्निंग. हे म्हणून उठलं, म्याव करतं. किती 5ला उठली होती, 5:30ला. तर तिला मी दूध द्यायला बोलवलं, नाही आली ना, आता आली. आणि ती इतकं उजाडल्यावर आता राहील का दूध? चहा पिऊन टाकलं ना मी. सकाळी मी याला कलर दिलेला आहे जो आपण वट्टा बनवला त्याला. आता इथं डिझाईन काढूया म्हटलं, पण नंतर पाहू. तर ते काही व्हिडिओज घेतला नाही, कारण म्हटलं जाऊ द्या ते व्हिडिओ घेण्यातच याच्यातच टाईमपास होतो. आणि सगळं आता लाकडं आहे ना, मी काय केलं आहे आज आहे ना, सगळे असे लाकडं फोडून हे काय असे तिथं रचून दिले मी पावसाळ्यासाठी. वरती ना पत्रा काय झालेला आहे, असा गळतो आहे बरं का. हे काय इथं फुटलेलं आहे आणि पावसाने काय होतं, इथं गळलं जातं. काय करावं आता याचं? इथून पाणी टपटप गळतं. हे सरपंच नाही म्हटलं तरी भिजणारच आहे, पार इथपर्यंत ओली ती. म्हणून ती तिकडं कोपऱ्यापर्यंत मी असं सरकवलं, आणि तिकडूनचा पाऊस असा आला तर हे इथपर्यंत भिजणार आहे. पण पावसाचं आहे ना, आता मी हे करू राहिली इथं. काय करू जेणेकरून हे गळणार नाही? काय आयडिया करू इथं, काय आयडिया लावू? चिकटपट्टी लावून सुद्धा राहत नाही बरं का. सिमेंट टाकावं का काय? पण ते असं आहे का, पत्रा वर चढायला शिडी घ्यावं लागेल खाली, आणि वर वर सिमेंट टाकायचं म्हटल्यानंतर हा पत्रा कुचकाय कधी पण तुटू शकतो. हे एवढा गेला आहे पूर्ण. चिंच इतक्या पडल्या ना, चिंच मी मागच्या वर्षीच एवढ्या भरून ठेवलेल्या आहे. अरे बापरे, इतकी चिंच आहे बघा, खालीच इतक्या पडलेल्या आहे. आंब्याच्या कळ्या इथंच ठेवल्या, मला कळ्या फोडायच्या आहे, बी काढायची त्याच्यातली. चला म्हटलं दाखवा तुम्हाला हे मी हे रंगवलेलं, आणि इथं आता डिझाईन करणार आहे, पण ते अजून ओलंच आहे बघा. आणि त्याच्यानंतर सरपण आणायला गेली मी. संध्याकाळी तोडते ना, तर हे इथलं सरपण जे आहे ना, ते गोळा करून ठेवायचं आहे मला. हे छान पावसाळ्यात मध्ये कसं मग बरं राहतं. गरमच इतकं होतं आहे, आणि माझा अवतार असतं म्हणून मी दाखवून. पाणी आलं आहे सकाळचं. कालच मी ही टाकी सगळी स्वच्छ धुवून काढली, आणि एमसील पण लावलं, कारण गळत पण होतं ना. आता काल फोर्समध्ये चालू केलं होतं, पण आज आहे सकाळची लाईट, तर अगदी नॉर्मल याच्यामध्ये तडतं थोडं का आहे ना. तर चाललं हे पाणी, तर भरतं आहे म्हटलं तोपर्यंत आपले भांडे घ्या घासून. आता गळतं का नाही काय माहिती, तरी गळते ग बाई, काही खरं नाही. लावलं होतं एमसीला तरी ते गळलंच जाते. पुन्हा लावावं लागणार इथं. तसं पण एवढं नाही गळत नाही, तर इतकं असं गळायचं ना पूर्ण असं आहे ना. हे पाय इतकं गवत झालेलं होतं, सारखी काढायची मी ते गवत, आणि हे एवढंसं ओलं व्हायचं असं सगळं. मग ते काय उपयोग म्हटलं, पाणी पण असं. आणि यांना पाण्याचं आहे ना टायमिंग नाही राहिला, कधी पण पाणी येतं, कधी पण. आंबे संपले बरं का. आता हे काही एकच राहिले, 1-2च आहे फक्त. हा एक आता पिकायचा, आज पिकलतो आणि खाली पडल. हे काही 2च राहिलेले, म्हणजे खूप नाही. आता सापडतीन जास्तीत जास्त 7-8 असतील फक्त, लई तर लई. बाकी ह्या आंब्याने भरपूर दिलं ग बाई. किडीचा पण त्यांनी भरपूर दिला. थँक्यू. चला, इथं मी रंगवलं सकाळी, आणि आता याच्यावर आता चालू आहे माझी पेंटिंग करायचं काम. तर चला आता मी तुम्हाला दाखवते माझी पेंटिंग कशी चालू आहे. मला आहे ना खडू सापडला नाही, आता येणं चाललंय असं हातानेच काम करायचं. तर इथलं फुलं असं थोडंसं वेगळं आलं आहे, आणि हे जरा बघा असं होतंच म्हणतं काय करा.
डायरेक्ट सुरुवात करत आहे मी. आता हा रंग आहे ना जरा थोडासा आहे ना पातळच वाटतंय. आणि हा जो रंग मारला ना याच्यामध्ये मी आणखी पांढरा टाकला, त्याच्यामुळे जरा हा फिक्का वाटतो. इतर जे आहेत ना हे इकडं जसे आहे तसे. आज चुलीजवळचा वाळू सिमेंटचा ओटा रंगवायचं ठरवलं. घरातला हा भाग तसा रोजच्याच वापरातला साधा, पण माझ्यासाठी खूप जवळचा बरं का. म्हणूनच वाटलं फक्त ओटा म्हणून न पाहता त्याला थोडंसं प्रेम, थोडंसं सौंदर्य द्यावं, आणि म्हणूनच आज त्याला रंग दिला. त्यावर हाताने सुद्धा डिझाईन करायला सुरुवात केली. चुलीजवळचा हा कोपरा म्हणजे फक्त स्वयंपाकाची जागा नाही, तर घराच्या उबदारपणाचा, कष्टाचा आणि आपलेपणाचा एक भाग आहे. म्हणून ते रंगवताना किंवा आत्ता सध्या जी डिझाईन चालू आहे ते काढताना असं वाटत आहे की जणू घराचा एक जिवंत कोपरा अजून एक सुंदर म्हणून मी करत आहे. कसं आहे ना, आपल्या हाताने घरात काहीतरी केलं ना की त्या गोष्टीचं समाधान अगदी वेगळं असतं. म्हणूनच आज हा ओटा फक्त रंगवत नाही आहे, तर ते मी अगदी मनापासून सजवत आहे. आता हा ओटा रंगून पूर्ण होईल आणि मी ह्यावर पुढं स्वयंपाक करेल, त्यावेळेस मनाला एक वेगळंच समाधान मिळेल. चुलीची ऊब तर आधीपासूनच आपली होती, पण आता ह्या रंगाने तिचा रुबाब अजूनच खुलून दिसणार आहे. चुलही देखणी वाटेल यात तर काही शंका नाही, पण माझं जे रोजचं काम आहे ना ते आणखीन आनंदात आणि समाधानात आणि मस्तपैकी पार पडणार आहे. तर चला, आता झालं आहे बरीचशी डिझाईन माझी. चला, एवढी झाली आहे करून आणि आता बॉर्डर काढणार आहे मी. तर हे बाई एवढं काही उठून दिसत नाही मला, कारण हाच खूप फिक्का फिक्का कलर वाटत आहे या मानाने असं. आता ही एवढी झाली, आता फक्त कडेकडेची बॉर्डर काढायची, बाकी काही डिझाईनच करणार नाही याच्यावर, बस एवढंच. असं छान दिसेल हे, अजून करायचं आहे पुरं. तर चला मी तुम्हाला आता डिझाईन दाखवते. सगळं बॉर्डर केली मी खाली. आता हे तर बघितलेलंच आहे तुम्ही आणि हे पण पाहिलेलंच आहे. तर हे बघा, ही डिझाईन अशी बॉर्डर काढली. तर आपले हे सर्व म्हणजे भिंतीवरचं रांगोळी टाईपच मी असं जसं मेहंदी टाईप, रांगोळी टाईप असं केलेलं आहे हे. फक्त इथं माझी पेंटिंग इथं फक्त वारलीची आलेली आहे, एवढ्याच भागाचं, बाकी काही नाही, हे दोघीच. तर अशा पद्धतीत ते पत्रा काढला तर छान वाटतं, म्हणजे चुलबिल सहित छान दिसन ते. तर चला, आता उद्या ती चूल मला येणार रंगवायची, म्हणजे रंगवायची नाही, उद्या सारवायची, पोचायला द्यायचं आहे त्याला. चला, आता मला तेवढं करतात, आता बराच उशीर झाला. आणि हे मी इडलीचं म्हणजे असं भिजत घातलंय बघ. आता ढोकळे करायचे किंवा इडली करू किंवा आप्पे करू, डोसे करू, काहीतरी करू. आता हे सर्व दळून घेते मी. चला, एवढं पुष्कळ झालं आता माझ्यासाठी. एका टायमाचं झालं म्हणजे एका दिवसाचं झालं म्हणजे बस झालं. आणि इकडं बघा, आणि इकडं एवढं करते तर किती खराब झाला तो मिक्सर. आता हा सगळा पुसून घ्यावा लागत, सगळं याच्यामध्ये पाणी, कढई. आता हा पुसून घेते सर्व. प्रथम हे प्लग काढून घेते, बटन बंद करून. आणि आता आहे ना मी काय करते, साध्या पाण्याने याला असं फडक्याने असं पुसून घेते. आणि त्यानंतर ज्यावेळेस ते दळतो ना त्यावेळेस सगळं ते पाणी आतमध्ये जातं. आता हा आतमध्ये एवढा खराब झाला आहे, आता काय करते, थोडंसं असं ओलं करते कपड्यात, असं टाकते. कडेकडे फिरून, कारण बोट तर जाऊ शकत नाही, जातं म्हणा पण फसलं जातं. पण एकदा आहे ना असं, आता
आता ठीक आहे असं झालं, पण आता इकडचं जे आहे तिकडचा भाग तर मग बोट जाणारच नाही. एक चमचा घेतला किंवा हे चला हो गया. आता ह्यामध्ये सोडा आणि मीठ टाकून घेते मी. मीठ नाही टाकत, सोडा तरी टाकून घेते. काही नाही, मीठ टाकलं तरी काय ते वर येणारच आहे. मीठही टाकते हिवाळ्यात, फक्त मीठ नाही टाकत मी. उन्हाळ्यामध्ये उन्हाळा असला ना तर मग मीठ टाकून घेते. आणि हा पाव चमचा टाकलाय सोडा. उद्यापर्यंत छानपैकी होऊन जाईन असं. बघू आता डोसे करू, नाही तर इथं बघू तप्पी करू किंवा इडली करू. शक्यतो डोसेच करणार आहे मी.